फायनली जी होती मनात तीच आणली दारात. पण भाऊ स्कूटी घेण्यासाठी एवढे पापडे बेलले ना, बस बघायचं कामच नव्हतं. आणि मेन म्हणजे मला वाटलं पण नव्हतं की आम्हाला स्कूटी घेण्यासाठी एवढी हद्द पार करावं लागणार आहे म्हणून. तर आजचा विषय असा होता की आज घ्यायची तुम्हाला स्कूटी. फायनली किती दिवसाचं स्वप्न आज माझं पूर्ण होणार होतं. आणि हो, प्रत्येक पोराचं स्वप्न असते की त्याला सेपरेट गाडी असावी जी की त्या गाडीची काळजी करू शकेल आणि त्याच्या गाडीला त्याच्याशिवाय कोणीही हात लावणार नाही. आणि फायनली आम्ही स्कूटी घेण्यासाठी पोहोचलो बजाज चेतकच्या शोरूम वरती. आणि इथं आल्याला झाला आमचा पोपटचा विषय असा होता की आम्हाला जे मॉडेल पाहिजे ते मॉडेल तर होतं, परंतु ते कलर नव्हता. आता कलर म्हणजे ऑलवेज पोराचा फेवरेट ब्लॅकच कलर असणार भाऊ, काही पण असू दे. मग ते स्कूटी घेऊ किंवा गाडी घेऊ ते ब्लॅकच घेणार भाऊ. आता आम्हाला इथे तर ब्लॅक कलर भेटला नाही म्हणून डायरेक्ट निघून आम्ही आता नांदेडला. आम्ही परभणीला पण विचारपूस केली, तिथे पण नाही भेटली. आता आम्हाला हे पण माहित होतं की नांदेड हे कलर आणि मॉडेल आम्हाला भेटणार का नाही, तरी पण निघालो होतो. आणि वाटणं पण आमचा फोन चालूच होता स्कूटीसाठी. फायनली 1000 कॉल केल्यानंतर आम्हाला स्कूटीची इन्फॉर्मेशन भेटली आणि ब्लॅक कलर पण तिथे होता. मग काय डायरेक्ट निघालो आता नांदेडला. आणि हो, तुम्हाला कोणती जर गोष्ट घ्यायची असली तर ऊन कळत नाही, पाणी कळत नाही, काहीच कळत नाही भाऊ. शेवटी फक्त ती वस्तू घ्यायचं कळतं. आणि आम्ही पण एवढ्या कडक तवनामध्ये सफर करत होतो ना, डोसका रुमाल घेऊ वाटणं पाणी पिऊ भाऊ. पण फायनली शेवटला डायरेक्ट पोहोचतो नांदेडच्या शोरूम वर. आणि इथे पण आमच्या बरोबर भाऊ पोपट झाला. आम्हाला जे मॉडेल पाहिजे होतं म्हणजे 3503 ते पण इथं अवेलेबल नव्हतं होतं, पण ते पण बुक झालं होतं म्हणून आम्ही घेतलं 3503 ब्लॅक कलर मध्ये. फायनली सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आम्ही लागलो सिनेमॅटिक व्हिडिओ घेण्यासाठी. आता गाडीला हार घालू की नाही घालू, परंतु सिनेमॅटिक व्हिडिओ घेणे इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. फायनली सगळे शूट वगैरे तर कम्प्लीट करून झालं आणि आता शेवटची बारी होती म्हणजे कपडा ओढायची गाडीवरली आपल्या. भाऊ एवढी खुशी होत होती नाही कपडा ओढताना, बस विचारत नका तुम्ही. आता मला जोपर्यंत गाडीवरचा पडदा होता तोपर्यंत मी लाईक फॉलो करून घ्या. फायनली आपली गाडीची तर रिव्हील झाली. आता इंडोरचे 2-3 शॉट घेऊन भाऊ सगळं काम कम्प्लीट झालं. आणि आता आमच्या मोबाईल मध्ये चार्जिंग जवळपास 2-3% बाकी होती, म्हणून पहिले तर 1-2 शॉट घेऊन ठेवले व्लॉग साठी. आता एरी पण झाला, उशिरा आणि तेरी पण झाला होता, म्हणून भाऊ आख्याला काही स्कूटीवर नांदेड पायाखाली घातलं. आणि बाकी तुम्हाला बजाज चेतकचे सिनेमॅटिक रील जर बघायला असेल तर तुम्ही माझा अकाउंट इतकू शकता. आणि व्लॉग आवडल्यास लाईक फॉलो शेअर करून टाका. मला धन्यवाद.